आजची ही पत्रकार परिषद आम्ही आणि आपण सर्व अमरावतीकरांनी जे एक आंदोलन 2016 सुरू केलं होतं, अमरावतीला शासकीय मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, त्याची पूर्तता म्हणजे कंप्लीट सरकारचा आणि NMCची ऑर्डर आली आहे की 100 जागेचा प्रवेश. आता ही तिसरी रेग्युलर जे मेडिकल कॉलेज चालू आहे त्याची तिसरी फेरी आणि याची पहिली फेरी होईल आणि 1 नोव्हेंबरपासून कॉलेज स्टार्ट होईल. त्यामुळे कॉलेज स्टार्ट होणे हा जो आपला उद्देश घेऊन आपण चाललो होतो तो या 1 नोव्हेंबरला पूर्ण होतो आहे. तर त्या पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबरच्या पार्श्वभूमीवर आपण धन्यवाद प्रस्तावासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. गेले 8 वर्ष सातत्याने एकही महिना असेल दिवस असेल खंड न पडू देता सातत्याने मेडिकल कॉलेजचा आपण पाठपुरावा केला. मला सांगायला आनंद आहे की या पाठपुराव्यामध्ये अमरावतीकर जनतेने प्रचंड मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला. मी 1 लाख सह्या गोळा करून दिल्या आपण कृती समितीच्या मार्फत. त्या 1 लाख सह्या गोळा करण्यासाठी चौकात आपण स्टॉल लावले होते, त्याचे फोटोही सर्वांजवळ आहेत. तर त्या यशस्वी झाल्या. त्यानंतर आपण जितक्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे म्हणजे जिल्हा परिषद असेल, कॉर्पोरेशन असेल, नगरपालिका असेल, यांनी एकमताने ठराव पारित केला. अमरावतीमध्ये जवळजवळ 300-350 सामाजिक, राजकीय, आर्थिक, व्यावसायिक ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांनी प्रस्ताव पारित करून आपल्याला पत्र दिले आणि हे सगळे आपण वरपर्यंत पोचवले. त्यानंतर निवेदनं असतील, आंदोलन असेल, मोर्चे असेल, घेराव असेल, ह्या सगळ्या माध्यमातून सातत्याने हा मुद्दा जिवंत ठेवला. त्यावेळी तुम्हाला सांगायला मला थोडंसं हे होईल की मी ज्यावेळी हा मुद्दा हातात घेऊन लढलो आणि मोठमोठ्या लोकांना विशेषतः जनप्रतिनिधींना भेटलो, त्यांनी मला वेड्यात काढलं होतं, हसत होते मला. अरे काही मुद्दे काढता का, 800 कोटी सरकार देणार आहे का, म्हणजे माझ्या तोंडावर आणि मंत्री मोदयाच्या तोंडावर त्यांना मी मागणी करून राहिलो आणि आपले काही जनप्रतिनिधी मला म्हणून राहिले काही वेड्यासारखं बोलतो, मिळणार आहे का म्हणे. याला ठीक आहे, त्या नावावर गावं मी नाही घेत, परंतु त्यावेळी अनेक जण मला हसले. अनेकांनी म्हटलं की तुमचा पुतळा तिथं लावावा लागेल. म्हणजे इथपासून लोकांनी त्याच्यावर हात टाकू मग आम्ही की किरण पातुरकरांनी असं केलं म्हणून मोठ्या प्रमाणात क्रिटिसाईज केलं, मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह बातम्या पेरल्या. पण जसजसं हळूहळू असं लक्षात यायला लागलं की आता मेडिकल कॉलेज होण्याची शक्यता आहे. मग देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी गिरीश महाजन आरोग्यमंत्री होते, त्यांनी वर दिल्लीला पाठवलं. डॉक्टर हर्षवर्धनला भेटले. तिथून त्या सरकारच्या योजनेमध्ये आपलं नाव आलं. पुन्हा अडथळे निर्माण झाले. मग सरकार बदललं तरी पण आपला पाठपुरावा चालू होता. बजेटमध्ये नाव आलं 2 वेळा. पुन्हा गडबडी सुरू झाली. पण आपण एकही महिना असा जाऊ दिला नाही की ज्या दिवशी आंदोलन थांबलं आपलं, ज्या दिवशी आपली मागणी थांबली, ज्या दिवशी लोक थांबले. कारण की आपलं 35 वर्षाचं स्वप्न होतं अमरावतीकरांचं आणि या 35 वर्षाच्या स्वप्नामध्ये अकोला झालं, चंद्रपूर झालं, यवतमाळ झालं, अमरावती झालं नव्हतं. त्यामुळे सगळ्यांची मागणी जो होती की अरे काय झालं या याच्यात 2019 म्हणजे कोरोना लागला 20मध्ये, 2019मध्ये आपल्याला विजय शेगुकार समिती पाठवली यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, की अमरावतीची स्थिती आणि त्याचं निरीक्षण करा म्हणून. त्यांना मी जवळपास त्यावेळी अमरावतीच्या 10 किलोमीटरच्या पट्ट्यातल्या 20 जागा E-क्लास लँड बघितल्या होत्या. 25 एकर पाहिजे होती सलग पट्टा. त्यापैकी त्यांना 7 ते 8 जागा दाखवल्या. डॉक्टर बेलसरे साहेब सोबत होते, प्रवीण वैश्य सोबत होते, त्यावेळी तत्कालीन आमदार सुनील देशमुख सोबत होते, पोहेकर सोबत होते, त्याच्यानंतर सोमवंशी सर सोबत होते. आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना जवळजवळ 8-10 जागा दाखवल्या. 2 जागा त्यांना पसंत आल्या. एक मार्डी रोडवरची कृषी विभागाची जागा आणि एक जी आता कोंडेश्वरची जागा, ह्या 2 जागा त्यांना पसंत आल्या. मग त्याच्यानंतर मी जेव्हा वर बोललो तर मुद्दा असा झाला की ती कृषी विभागाची जागा आहे. मला असं सांगण्यात आलं मी वरच्या लिडरशिपकडनं की कृषी विभागाची जागा PKVनी अजूनपर्यंत शिवनी विमानतळासाठी दिली नाही. अनेक वर्षापासून तो मुद्दा पेंडिंग पडला आहे, ते झालं नाही. तुम्ही तेच मागणी कराल तर तुमचं मेडिकल कॉलेज होणार नाही आणि त्या जागेच्या याच्यात अटकून बसेल. त्यापेक्षा जी E-क्लास लाईन मोकळी आहे ती तुम्ही करा. वरच्या लोकांचा सल्ला वरच्या लोकांचा सल्ला लक्षात घेता मग मी जी विजय शेगुकार आणि त्यांच्या टीमला जी दुसरी जागा पसंत आली होती कोंडेश्वर रोडची, ती E-क्लास लँड 27 एकर होती. बेंडोजी महाराज संस्थानला लागून जागा 28 एकर होती. 1 एकर बेंडोजी महाराज संस्थानला दिली गेली. 27 एकरवर इटाचे पजावेचं अतिक्रमण होतं.
गंमत सांगतो तुम्हाला, ई क्लास लँड सरकारची असते महसूलची, पण ती एका डिपार्टमेंटकडनं दुसऱ्या डिपार्टमेंटला द्यायची असेल तर ते 11 NOC लागतात. 11. त्या सगळ्या 11 NOC मी राजू लिखितकर, प्रवीण वैश्य, अंकित जैन आणि शुभम पांढरे यांनी मेहनत करून त्या सगळ्या 11 NOC काढल्या. त्या सगळ्या 11 NOCवर माझ्याच आहे. शुभम पांढरे आला तर हे शुभम. त्या 11 NOCवर सह्या माझ्या आहेत, ओरिजिनल कागदपत्र माझ्याजवळ आहे, ऑर्डर माझ्या नावाने आहे. आता अनेक जण असं म्हणतात की आम्ही कोंडेश्वरची जागा दाखवली. कोंडेश्वरची जागा त्यावेळी दाखवली कोणाला माहीतसुद्धा नव्हतं. कोंडेश्वरला जागा हेही माहीत नव्हतं कोणाला. ती पूर्णपणे 100% कृती समितीचं काम आहे. कोणी जर श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते श्रेयाचा काही मतलब येत नाही, माहीतसुद्धा नव्हतं. ती 2019मध्ये आम्ही करून दिली. त्याच्यानंतर तुम्हाला 2-3 किस्से सांगतो की त्याच्यानंतर जेव्हा आपल्या 11 कॉलेजेस जाहीर झाले, त्याच्यात 2 कॉलेजसाठी जागेची उपसमिती तयार झाली. एक अमरावती आणि दुसरं वर्धा. बाकीचे कॉलेजच्या जागा क्लिअर केल्या सरकारने. आणि मी या पांडेकर सर, आणि ज्यावेळी मला हे माहीत पडलं की 17 तारीख या सर बरं 17 तारखेला शेवटची डेट आहे मेडिकल कॉलेजच्यासाठी अर्ज करायसाठी केंद्र सरकारला, आणि तारीख होती 6. मला माहीत पडलं त्यावेळी तारीख होती 5. मी ताबडतोब तिकीटं काढले, मुंबईला गेलो, फडणवीस साहेबांना भेटलो की साहेब उपसमिती आहे आणि अजून जागा तुम्ही क्लिअर नाही केली आहे, अर्जच नाही करत आहेत. तर त्यांनी मला सांगितलं, अरे नाही म्हणे किरण भाऊ सगळं क्लिअर झालेलं आहे. म्हटलं नाही साहेब क्लिअर नाही झाला, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे म्हणे. मग त्यांनी फोन केला, परंतु मग 10 तारखेला एका कार्यक्रमासाठी ते अमरावतीला आले. त्यावेळी पुन्हा मी त्यांच्या गाडीत बसून म्हटलं साहेब अजूनही जागा तुम्ही क्लिअर केलेली नाही आहे, GR निघाला नाही. मग त्यांनी श्रीकर परदेशी, मी मुद्दाम काही गोष्टी क्लिअर करतो आहे ज्या आजपर्यंत केल्या नाही आहेत किंवा कोणाला माहीत नाही आहे. श्रीकर परदेशी त्यांचे सेक्रेटरी त्यांना फोन केला की पातुरकर जे सांगतात ते करा. आणि त्यांना मी 10 जागा दाखवल्या. त्याच्यातली एक इरविनची जागा होती, ITIची जागा होती, एक मॉसिकॉल होतं, एक VMB होतं, एक मार्डी रोडवरचे होत्या, तपोवन होतं, आणि ही जागा होती. त्यांनी सांगितलं की ही क्लिअर करा, कारण की बाकीच्या जागा दुसऱ्याच्या नावाने आहे आणि त्या आपल्या नावाने करायला. मग परदेशी साहेबांना बोललो. परदेशी साहेबांनी त्यांचा SMS माझं आजही सेव्ह केलेला आहे. मी पातुरकर काय स्थिती आहे म्हटलं सर आपण ही जागा कोणती जागा आपण करू शकतो, कारण की माझी म्हटलं जे अमरावतीकरांची जी इच्छा आहे ती मार्डी रोड आहे, कारण की ती सगळ्या दृष्टीने उपयुक्त आहे. आणि शेगोकार समितीचा अहवाल 1 नंबरची ती जागा आहे. पातुरकर म्हणे आजची तारीख आहे 10 आणि 17 तारखेला अर्ज भरायचा, 7 दिवसात ती जागा काही ट्रान्सफर होत नाही म्हणे. जी जागा क्लीन आहे, टायटल क्लिअर आहे, ती जागा आपण करू शकतो. म्हटलं मग सर 2019मध्ये आम्ही ही जागा महसूलमधून उच्च वैद्यकीय शिक्षण विभागाला ट्रान्सफर करून दिलेली आहे. 7/12वर त्यांचं नाव चढलेलं आहे, ती ताबडतोब होईल म्हणे. त्यांनी ताबडतोब तिथून सूत्र हलवले आणि ती जागा ट्रान्सफर झाली त्यांच्या विभागाकडे. आणि मग त्यावेळी 4 सर्टिफिकेट घ्यायचे होते. बत्रासाहेबाची नियुक्ती झाली होती. मी तुम्हाला सांगतो सर्किट हाऊसला बत्रासाहेबाच्या सोबत बसून हे सगळे जितके हे आहेत त्यांचे त्रुटी किंवा जे काही अटी शर्ती आहेत आणि 4 सर्टिफिकेट राहिले होते, ते 4 सर्टिफिकेटसाठी सुद्धा मदत केली. त्यावेळी कोणी जनप्रतिनिधीला माहीत नव्हतं. मी अगदी ठामपणे सांगतो आहे की काय चालू आहे हे माहीत नव्हतं. काय अर्ज भरला गेला 17 तारखेला आपला अर्ज गेला अमरावतीचा आणि आपण एलिजिबल झालो, नाही तर आपण एलिजिबल झालो नसतो. त्याच्यानंतरही मग बत्रासाहेब आले. आता त्यांचा माझा रोजचा संपर्क चालू होता की काय अडचणी आहे काय नाही आहे. आपल्या एका जनप्रतिनिधीने स्पष्ट सांगितलं होतं पत्रकार परिषद घेऊन की मी डफरींची जागा देणार नाही, चालू येऊ देणार नाही. आणि आज तेच आपले हार घालून फिरतात आहे की आम्ही आणलं डफरींमध्ये म्हणून. आणि तुम्हीच छापलेली आहे बातमी, जर का तुम्ही विसरले नसाल, तुम्ही सगळ्यांनी ती बातमी छापलेली आहे की डफरींमध्ये चालू होऊ देणार नाही. आता याच्यावर आता नवीन जुना डफरीन असं नाही ना, डफरीनमध्ये चालू देणार नाही आहे ते ना. माझं अजून निवेदन संपलं नाही आहे. मी निवेदन निगेटिव्ह करणार नाही आहे. प्रश्न उत्तरात उत्तर देईन काय द्यायचे ते. आता माझं निवेदन निगेटिव्ह नाही आहे, पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणच्या जागेसाठी सुद्धा फडणवीस साहेबांना हस्तक्षेप करावा लागला. मी कलेक्टर साहेबाकडे गेलो बत्रासाहेबांना घेऊन. ते म्हणाले की बा एकदा तुम्ही वरून सांगा. त्याच्यानंतर वरून फोन आला आणि मग ती जागा हँडओव्हर झाली. हे मी आता सगळं अधिकृत सांगतो आहे बरं, म्हणजे माझ्या नावाने छापताय तुम्ही, कोणी मला विचारलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे.
बत्रा साहेबाला तुम्ही विचारलं तर तेही सांगतील की हो पातुरकर माझ्यासोबत आले होते, कलेक्टरही सांगतील की पातुरकर आले होते म्हणून. तर त्यामुळे त्या जागेच्यासाठी सुद्धा डफरीनमध्ये चालू करण्यासाठी सुद्धा ती तातडीने द्या. B&C 7 कोटी रुपये राहिले होते B&Cचे द्यायचे, तर B&C म्हणे जोपर्यंत तुम्ही ते पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही कामच नाही करत. तर ते सगळा मुद्दा हल्ला करावा लागला. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी होत्या, छोट्या छोट्या गोष्टीत अडथळे येऊन राहिले ते सगळे अडथळे दूर करत 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 तिथपर्यंत पोचलं. शेवटी केंद्र सरकारने आपली टीम पाठवली, 11 ठिकाणी पण पाठवली. ते नागपूरला आले सगळेजण, पण कुणालाच माहीत नव्हतं कुठे जायचं. ऐनवर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही दोघांना अमरावतीला जायचं, तुम्हाला वाशिमला जायचं, तुम्हाला चंद्रपूरला जायचं, तुम्हाला अकोल्याला जायचं. अमरावतीला आल्यावर त्यांनी 4 त्रुटी काढल्या. त्यापैकी तर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होतं त्यामुळे तो काही इश्यू नव्हता. बायोमेट्रिक जे करावं लागते उपस्थिती, त्याचा काही फार छोटा इश्यू होता. मेन इश्यू होता जागा, पदं. म्हणजे 2 प्रकारच्या जागा होत्या. एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या जागा आहेत आणि एक सरकारच्या परमनंट जागा आहेत. तर सरकारने अजूनही तो GR काढला नाही आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या जागाचं तोपर्यंत काहीच झालं नव्हतं. त्या समितीने निगेटिव्ह रिपोर्टिंग केलं, हे सुद्धा अनेकांना माहीत नाही आहे. त्यावेळी विधानसभेमध्ये प्रश्न उत्तरं झाले होते की कोंडेश्वरला का. पण हे काय प्रवेश, माझी भूमिका त्यावेळी अशी होती की आजही या की पहिले प्रवेश होऊ द्या, पहिले चालू करा, मग जागेसाठी भांडू. जर तुम्ही जागेसाठी पहिले भांडले तर प्रवेशच चालू होणार नाही. त्या भूमिकेला काही ज्यांना इच्छा नव्हती त्यांचं लक्ष नव्हतं. पण नंतर ती जागा म्हणजे मग मी हे सगळे SMS माझ्याजवळ आहे. फडणवीस साहेबांना पाठवलं की असं झालेलं आहे साहेब, ताबडतोब तुम्हाला हस्तक्षेप करावा लागतो. दुसऱ्यांदा पण ते निगेटिव्ह झालं. मग तिसऱ्यांदा कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या जागा भरण्याचं ऑर्डर आली. इथे इंटरव्ह्यू झाले, बत्रा साहेबांनीच इंटरव्ह्यू घेतले आणि मग त्यांनी त्या जागेच्या ऑर्डरसुद्धा दिल्या. मीनवाईल आपल्या सरकारने डीनच बदलून टाकले. बत्राच्या जागेवर इंगोले आलेत, पण त्यांनी चांगलं काम केलं. 7-8 दिवसामध्ये त्यांनी मुंबई दिल्लीला चांगलं प्रेझेंटेशन केलं. जागेच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी होत्या. आणि शेवटी हा सगळा विषय जरी NMCचा आणि सरकारचा असला तरी सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय शक्य नव्हता. आता या लास्ट स्टेजला योग्य वेळी उपमुख्यमंत्री साहेबांनी हस्तक्षेप केला आणि आपल्या सर्वांना सांगण्यासाठी मला आनंद होतो आहे की अमरावतीला 100 मेडिकलच्या जागासाठी परवानगी आली. बाकीच्या कॉलेजचा 3रा राऊंड आणि आपल्या कॉलेजचा पहिला राऊंड चालू होईल साधारणतः 15-20 ऑक्टोबरकडे. 1 नोव्हेंबरपासून कॉलेज चालू होईल. आज जी पत्रकार परिषद घेतली, अमरावतीला शासकीय मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी 2016मध्ये कृती समिती स्थापन झाली होती आणि त्याचं नेतृत्व माझ्याकडे देण्यात आलं होतं. त्या कृती समितीच्या 8 वर्षाच्या संघर्षानंतर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला 100 जागा भरण्यासाठी प्रवेशाची अनुमती दिली आहे. साधारणतः ऑक्टोबर 15 ते 20च्या दरम्यान प्रवेश प्रक्रिया चालू होईल आणि 1 नोव्हेंबरपासून कॉलेज चालू होईल. यासाठी डफरीनच्या परिसरात जागा अलॉट झालेली आहे, इमारत तयार झालेली आहे. त्यामुळे कृती समितीचं जे काम होतं की कॉलेज चालू करणे, ते कृती समितीचं काम पूर्ण होते आहे. त्यासाठी आज ज्यांनी या सगळ्या ह्याच्यात आम्हाला मदत केली त्यांना धन्यवाद देण्यासाठी, शासनाला धन्यवाद आणि अभिनंदन करण्यासाठी खरं म्हणजे हा आजचा पत्रकार परिषद घेतली होती. त्यामुळे अनेक अमरावतीकरांना समाधान आहे की आपल्या अमरावतीला मेडिकल कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेज झालं आहे.